आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दोन बाजू होत्या त्या रॉक क्लाइम्बिंगच्या वॉलला आणि एका बाजूला थोडेसे मोठे स्टोन्स होते आणि एका बाजूला थोडेसे चोपडे स्टोन्स होते। पण जाताना आम्ही बघितलंच नाही की कोणत्या बाजूला काय आहे आणि चुकीच्या बाजूला मी गेली आणि रामा गेला मोठ्या स्टोन्सच्या बाजूला। रामा फटाफट चढला आणि त्यांनी त्याचा क्यू कार्ड आणला। हळूहळू आम्ही चढायला लागलो। जसं चढायला लागलो तसं रेवती माझ्यापेक्षा पुढे गेली। आल्या का तू चढ, माझं झालं। चढ वर, दे त्या गिरीप दे पटापटा। चढ चढ वड पुरं वजन पुरं पुढे दे। एक अर्धा वॉल चढते आणि तिथे पकडायलाच काही नव्हतं। नाही जमत आहे मला। परत खाली यायची, परत जायची, परत खाली यायची। इथे खूप छोटे छोटे मला जमत नाही करायला। हे मी 6-7 टाइम्स केलं। दे इकडे पाहिजे लगेच, हे पाहिजे ठेव, ठेव पाय। हा मस्त। 6-7 टाइम्स करून पण मला त्या पॉइंटच्या वरती जाता येत नव्हतं। चढ, हा चढ जरा, जाऊ का? मी एका पॉइंट नंतर वरती चढूच नाही शकत, माझा ग्रिपच नाही बसत। तिथे खूप सर्क्युलर स्टोन्स आहेत। निकालो निकालो। आय गिव्ह अप या पॉइंटला। तुमच्या समोर असणार आहेत जिम्नॅस्टिक्स करणारी मुलं। ती तुमच्या समोर 3 प्रकारची हालचाली करून दाखवतील। तुम्हाला तसंच त्यांच्यासारखं करून दाखवायचं आहे। जिम्नॅस्टिक्स माझं असं झालं यार, इमॅजिका में आके जिम्नॅस्टिक्स कौन करता है? तुमचा पुढचा टास्क आहे हुक अँड डॉग। ह्या टास्क मध्ये तुम्हाला समोर असणार एक तलाव, त्यात असंख्य बदक आहेत। प्रत्येक बदक खाली एक अंक दिलेला आहे। तुम्हाला 20 अंक जमा करायचे आहेत, तेही 7 चान्स मध्येच। हुक ऑन डू किधर है? मला असं वाटत होतं की तू आता विचारेल की काजल टास्क कर माझं बरोबर, पण त्याचा इगो एवढं मोठा होता की तो विचारायचं दूर की बात, तो मला इग्नोर करत होता। ताई ताई हॅलो, माझ्याकडे एकच उपाय होता आणि तो म्हणजे चालत्या फिरत्या व्यक्तींकडून मदत मागून घेणे आणि टास्क पूर्ण करून घेणे। मेरे पार्टनर के ऊपर पट्टी रहेगी, उसको 7 चांस में 20 अंक के बदक पकड़ने हैं उस तालाब में से। तो क्या आप मेरी हेल्प करोगे? सॉरी। हे काय हो द्या झेंडा द्या, एवढा उंच आबा हात लावाय गेलाय वर। या टास्क मध्ये काठीवर चालणाऱ्या माणसाकडे तुम्हाला जायचं आहे आणि त्या काठ्या स्वतःच्या पायाला बांधून बॅलन्स करून 5 पावलं चालून दाखवायचं आहे। राज क्या है तुम्हारे पैरों का, सिक्रेट क्या है बताओ? जेव्हा मी त्या स्लिट वॉक करणाऱ्या माणसाला पाहिलं, मला झालं की अरे बापरे, हे कसं शक्य आहे? म्हणजे की ह्या गोष्टीला खूप प्रॅक्टिस लागते। दुसरं क्यू कार्ड। तुमच्या पुढे असणारा एक भव्य पिरामिड जे की विविध ठोकऱ्यांनी उभं आहे, ते तुम्हाला बेचकीन पाडायचं आहे। तुम्हाला केवळ 60 डाव भेटतील। पण काय, दीपकचा निशाणा तर स्ट्रॉंग आहे एकदम, म्हणजे होऊन जाईल। हा पण टास्क होऊन जाईल। पहिला टास्क पण आम्ही चांगला केला, आमचा दुसरा टास्क पण पटकन होऊन जाईल। तर हा पिरामिड दीपक, जेव्हा आम्ही ते क्यूब्स बघितले पिरामिडचे, ते एवढे मोठे होते आणि तेवढे जड होते आणि ते जे बॉल होते हलके होते। तू धरे, मी हे धरू? खाली धर। निशाणा लावलो आणि प्रणालीच्या दिशेने हल्ली, प्रणालीच्या त्या हातात ना गेला बॉल खाली। नाही दीपक बसत नाही। उठ। मग प्रणालीला म्हटलं, तू जेवढं आजपर्यंत खाईत आल्यास ते सगळं आज जोर काढ, मी धरतो, माझं डोकं फुटलं तरी चालतंय, तर तू आज एकदम ताकदीनं मार। दे शॉट।
खूपच हेनी होते. ती पडायला लागणार. आपल्याकडे 3च बॉल आहेत आता. खूप टफ आहे, खूप टफ आहे. बरोबर मी आहे अजून का? घेतो. हा येस. मर. जसे जसे बॉल कमी होत होते तसं तसं तिकीट टू फिनाले मिळायचं स्वप्न कुठेतरी लांब जात होतं. बरोबर नेमलं. नाही बस नाही ती लाईट आहे बॉल. काय पण करून पाड प्लीज. घे देवाचं नाव. बरोबर मार. त्या टास्कला आम्ही खूप निराश झालो की म्हणजे जसं एक्सपेक्टेड होतं तसं झालं नाही तो टास्क आमच्याकडून. किती पडले? एक तर पडले का नाही? एक पडला. अजून स्ट्रॅटेजी वापरली असती आम्ही तर मग बहुतेक आमच्याकडून झाला असता तो टास्क. यार याच्या हातात काय? क्यू कार्ड तभी देणार तुम्हाला मॅस्कॉटचा कॉस्ट्युम. तो कॉस्ट्युम घातल्यावर तुम्हाला फिरून मॅस्कॉटच्या गालावर जमलेल्या लोकांमधून 10 किस मिळवायचे आहेत आणि शेक हँड करायचा आहे. मी नाही ते मॅस्कॉट वगैरे घालणार. ते खूप हेवी असतं. त्याच्यात असं एक्झॉशन होतं, घाम येतो, चक्कर येते, मला माहिती आहे. तर मी बोले मी नाही करणार आहे हे. रामाला करू दे. मी लोकांना गोळा करून आणेल पप्प्या आणि हँडशेकसाठी. चल चल चल. अरे नीट बघून चल. अरे हालते कसं काय? नीट पाय ठेव विजय. सरळ पाय ठेव. विजयला जेव्हा ते पायाला बांधत होते मला एवढीच धाकधूक होती की त्यांनी ते व्यवस्थित बांधावं आणि विजय त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असावा. उभा राहा की. हा. ओ. पाय हलव. आईला जमतंय जमतंय विजय विजय विजय. पायपा घेऊन चालणं माझ्यासाठी लय कठीण होतं. ते एवढ्या पाईपवरनं पडल्यावरती पुढल्या टास्कला काय करायचं? विजय एवढं चालायचं नसतं रे. तिथल्या तिथेच पाय उचलून ठेव. काठीव काय असं मोकळं कोण पण चाललं पण तो वेगळ्याच पद्धतीनं वर उभा राहिलेला. सोडा सोडा पसलो. हाय गाइस हमारा टास्क है आमचा. तर फक्त आमचा जो मॅस्कॉट आहे त्याला एक पप्पी आणि हँडशेक द्यायचा आहे. प्लीज. तो मुलगा आहे. काय झालं बाहेरून डॉगी आहे ना. चालेल ना पप्पी. अरे थँक्यू. जेव्हा जेव्हा परीने पप्पी घेतली ना माझी मला लय लाज वाटत होती. काय यार रामे. किसी देना है किसी देना है. अरे वाह. और हँडशेक Handshake. हँडशेक. तुम्ही राहिली. धन्यवाद. थँक्यू सो मच. मग रस्त्याने निघालो कनकन कनकन सगळ्यांना हात भेटवायचं. पप्प्या जायच्या. मुली बी पप्प्या देऊ राहिल्या. ही जमा करून आणली याच्या पोरी पप्पा देऊ राहिल्या.